असं आहे की विधानसभेचं अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे आणि अधिवेशनाच्या अगोदर आणि अधिवेशनामध्ये वेगवेगळे विषय त्याला आपण मंजुरी घेतलेली आहे. अतिशय चांगले निर्णय जे आहे या महायुतीच्या सरकारनं घेतलेले आहेत की ज्याची जबाबदारी जी आहे ही अजितदादाच्या खांद्यावर आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना जी आहे 1,500 रुपये प्रत्येक आपल्या भगिनीला, एका घरामध्ये जास्तीत जास्त 2 भगिनी यांना आपण द्यायचं आहे. जवळपास शेतकऱ्यांचं वीज बिल तर माफच. त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सौर ऊर्जा हवी आहे, जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या सगळ्यांना आपण सौर ऊर्जा देणार आहोत आणि त्यालाही काही खर्च तुम्हाला नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी योजनासुद्धा आहे. त्या विद्यार्थी योजनेमध्ये आपण 10,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला स्टायपेंड देणार आहे, जे कलाकुसरीचं काम जे काही वेगवेगळे ज्या फॅकल्टीज शिकतील त्याच्यासाठी. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनासुद्धा आपण जे आहे तसे मोदी साहेबांचे जे आहे 6,000 रुपये वर्षाला देतात, त्याच्यामध्ये आपण आणखी 6,000 रुपये टाकतो. तर या अशा अनेक योजना ज्या आहेत ज्या अतिशय धाडसाच्या आहेत आणि शेवटच्या माणसाबरोबर पोचणाऱ्या आहेत, त्यांच्या हातात पैसे मिळणार आहेत, या योजना आपण मंजूर केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्यात विकास कामं तिथं सुरूच आहेत. मुंबईमध्ये जसं विकास कामाचा झपाटा सुरू आहे तसं आपण पाहिलं आता पुण्यामध्ये सुद्धा रिंग रोड्स आणि इतर ज्या काही रस्ते वगैरे ज्यात विकासाची कामं त्याच्यासुद्धा निविदा निघालेल्या आहेत. म्हणजे ती कामंसुद्धा मेट्रो वगैरे तर झालीच आहे, परंतु आणखी त्याच्यामध्ये दळणवळण सुविधा निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या ज्यात निविदासुद्धा निघाल्या त्या आता लवकर मंजूर होऊन कामाला पण सुरुवात होईल. तर हे जनतेसाठी जी काही कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोचवावी. आपण त्यांना जनसन्मान मिळावा म्हणून म्हटलेलं आहे की आम्ही हे जनतेसाठी करतो आहोत, ते त्यांच्यापुढे ठेवायचं आहे अगदी विस्तृतपणे. आणि त्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे या रॅलीज होणार आहेत, सभा होणार आहेत. सुरुवात आपण बारामतीकडून केलेली आहे, कारण अजितदादा जे आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची अधिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रात या सगळ्या योजना पूर्ण करायच्या. अर्थात त्याला मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची मजबूत साथ सगळ्यांची आहेच. आणि हे सगळे महायुतीचे लोक जे आहेत एकत्रित आहेत. हे सुद्धा काल परवाच्या ज्या आहेत विधान परिषदेसाठी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकत्रितपणे सगळे जे लढले आम्ही तिन्ही पक्ष, आणि त्याच्यामध्ये जे सांगत होते की आमची मतं फुटणार आहेत, राष्ट्रवादीची मतं फुटतील. आता आपण पाहिलं कुणाची मतं फुटलेली आहेत आणि राष्ट्रवादीला जेवढी मतं त्यांची होती त्यापेक्षा अधिक मतं जे आहेत मिळालेली आपण पाहिलेली आहेत. त्यामुळे आता हे काम जे आहे एकत्रितपणे पुढे न्यायचं यासाठी हा सगळा कार्यक्रम आखलेला आहे. लोकसभेला आपल्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला म्हणून ही आश्वासनं आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिली जात आहेत. प्रत्यक्षात सर्वसामान्य जनता आपल्याबरोबर राहील असं वाटतं? निश्चितपणे जनता राहील, कारण जनतेला त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते, यावेळेचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावेळेला हे जे जो एक खोटा प्रचार केला गेला की संविधान बदलण्यात येणार आहे, आता तो तर प्रश्नच येणार नाही संविधान बदलण्याचा, कारण ही राज्याची निवडणूक आहे. आणि एक लक्षात ठेवा, जे लोकसभेत होतं ते विधानसभेत होतंच असं नाही. मला सुद्धा याच्यापूर्वी असा अनुभव आला आहे मागच्या 2-4 निवडणुकांमध्ये की लोकसभेमध्ये जे आहेत माझ्या विरुद्ध माझ्याच मतदारसंघामध्ये 50,000 माझ्या विरुद्धचा उमेदवार, आमच्या पक्षाच्या विरुद्धचा उमेदवार पुढे गेले आणि विधानसभेला मीच 75,000 अधिक मतं घेऊन निवडून आलो. तर हे सगळीकडे घडतं आहे. त्याच्यामुळे त्याची आणि याची तुलना करून जर कोणी जात असेल आणि तीच हवा आता राहणार आहे तर हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांच्या 2 मूलभूत गरजा आहेत, एक म्हणजे त्याचा कांदा आणि दुसरं म्हणजे दूध. या 2 ह्याला त्याला भाव मिळतो. दुधाचे पैसे आपण वाढवून दिलेले आहेत, कांद्यासाठी सुद्धा आता बऱ्यापैकी भाव आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला लाडकी बहीण योजना असेल
ती जशी हिंदूच्या घरात ते पैसे जातील 3,000 रुपये 2 बहिणींना, तसे मुसलमानांच्या घरी, जसे शेतकऱ्यांच्या घरात सुद्धा तेच जातील आणि लहान कामगारांच्या घरामध्ये सुद्धा ते पैसे जाणार आहेत. म्हणजे असं काही नाही की शेतकऱ्यांच्या घरामध्ये ते पैसे जाणार नाहीत, ते पैसे शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहेत. प्रत्येक घरामध्ये अधिक शेतकऱ्यांना जे आहे आपण वीज जवळपास आता मोफत केलेली आहे. राज्य सरकारकडे महत्वाचा विषय आहे तो आरक्षणासंदर्भात अजूनही निर्णय घेतला. विशालगडावर तणाव झालेला निर्माण झालेला आहे, दगडफेक झालेली आहे, बरेच लोक जखमी झालेत. माझी मला काही कल्पना नाही त्याच्यामध्ये. जरांगे पुन्हा 20 तारखेपासून उपोषणाला बसतो. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे, बसावं त्यांना. राज्य सरकारकडे जो महत्वाचा विषय आहे आरक्षणासंदर्भात आश्वासनं देत आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होताना दिसत नाही का? आता त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जे आहेत कुणबी सर्टिफिकेट्स कोणाकोणाला देता येईल त्याचा अभ्यास केला गेला, ते शोधली गेली. आता ते स्वतःच म्हणतायत की 55 लाख कुणबी सर्टिफिकेट मिळाली. आता खरी किती मिळाली ते आपल्याला कळेल, परंतु अभ्यास चालूच आहे. त्याच्यासाठी ज्या मोठ्या रिटायर्ड जस्टिस आहेत, न्यायाधीश आहे, ते काम करत आहेत. हैदराबादमध्ये जे कागदपत्र शोधण्याचं काम होतं त्यात 650 दस्त आहेत, ज्यात मराठा कुणबी मराठा अशा नोंदी. असं आहे की जे कुणबी ज्यांना जे खरोखरच कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध कधी नाहीच ना, पण त्यांच्या ज्या मागण्याचा वाढत चाललेला आहे की ते काही नाही, सगळेचे सगळे मराठा समाजाचे लोक जे आहेत OBC मध्ये टाका. आता ते कायद्यानं सुद्धा शक्य नाही. सर, संजय राऊतांच्या टीकास्त्र सुरूच आहे. आता कालही आजही ते म्हणतायत की अजित पवारांच्या सिंचन घोटाळा हाच सगळ्यात मोठा घोटाळा आहे म्हणून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.